आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत। तर आरोपींना सोडवण्यासाठीच 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय असा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। एसआयटीनं आज 83 दिवस त्या ठिकाणी मृत्यूला झालेले आहेत। 80 दिवसामध्ये हे आरोपपत्र त्या ठिकाणी दाखल केलंय। त्याच्याबद्दल गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानेल आणि एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा आभार मानेल। आणि याच्यामध्ये मौका 101 त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळं आता गुन्हेगारांना जर 90 दिवसाच्या पुढं चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात। यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। मी त्यांना 1,500 पानाचं जे आहे म्हणजे ते सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय। ते 1,500 पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाही आहे आणि त्या वकिलालाही वेळ नाही आहे। तेव्हा हे जे 1,500-2,000 पानाचं पोलिसांनी FIR दाखल केला म्हणजे सरळ सरळ समजावं की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असणारं हे FIR आहे असं म्हणजे ती चार्जशीट आहे अशी परिस्थिती आहे।